एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आय होप की तुम्ही सर्व मजेतच असाल. आणि आमची तयारी चालू आहे. आराध्याचा बड्डे असल्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही गेलेलो केक शॉपमध्ये. तर तिथे बघितलं तर भरपूर व्हरायटी केकची होती, पण आम्हाला जो पाहिजे होता तो तिथे आत्ता ऑर्डरमध्ये नव्हता. तर आम्ही जो मागच्या वर्षी ऑर्डर केलेला होता तो तसाच पाहिजे होता आम्हाला, मँगो केक. तर तोच आम्ही त्यांना ऑर्डर केला आणि आमच्याकडे जो काही फोटो होता तो त्यांना दिलेला आहे. आणि भरपूर काय काय खायला पण इथे आहे अवेलेबल. आणि त्या दिवशी मंगळवार असल्यामुळे मंगळवारच्या बाजारात सुद्धा गेलेलो. तर तुम्ही माझ्या पेन मंगळवारचा बाजार या व्लॉगला भरपूर व्ह्यूज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जर का अजून कुठचे बाजार बघायचे असतील तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये. गर्दी जामच गर्दी आहे ना? नाही ते नेहमी असते, स्पेशली सनसेट झाल्यावर. हो, कारण आता गरम नाही होत आहे ना संध्याकाळचं. आला का बाबा? आला. गेलं पण ते आलेलो आहोत आम्ही इकडे मिसळ खायला. फोन नाही आणला म्हणून मी सुरू पण केलं. तुम्ही करा शूट, फोटो काय करायचं ते. तरी इकडे भरपूर घरची मिसळ अशी. मस्त झणझणीत. एकदम झणझणीत. हा बघा, नेहमी वर्ण मीठ खातो. तुम्ही सांगा, खायचं असतं का असं? हो म्हणा हो. बरं, किती वर्ष झालं मिसळ खातो इथे सांग? मी ना हजार वर्ष. काय पण तर मी आहे का? सांगा. मी ना साधारण मी 12,000 वर्षाची. लहान असल्या बघा मी कुठली मिसळ खातोय काय वगैरे? 10-12 वर्षाचा असं होऊन खातो. 10 वर्षाचा होतास तेव्हापासून ही मिसळ खातोय. तर आराध्याला कपडे घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलेलो मिसळ खायला आणि त्यानंतर बाजारात. आणि मी आत्ता रात्रीचं गेलेले भाजी आणायला. तर येता येता बघितलं की इतक्या वाळव्या होत्या ना, बापरे खूपच. तरी एक नेल पॉलिश सांग. ओके, अरे तू सांग. दोन्ही पैकी दोन्ही. दोन तर नाही आणले मी, एकच आणली आहे. बघूया कोणते येते. दोन्ही. मी हे फेक आय लॅशेस आणलेले आहेत. बघूया हे कसे निघतात. एकदम स्वस्तांमधले. आणि कोथिंबीर आणलेली तिकडे दिली आहे. आणि आरूला थँक्यू. पाहिजे तर दिले हातामध्ये. आणि लिंब आणलेली आहेत. आणि इकडे थोडंसं आरूचं डेकोरेशनचं सामान, माझी पर्स आहे. आणि आपला राहिला कोणती नेल पॉलिश आणली आहे तर ती निघते आता माझ्या बॅगेतून. जे मी विचार करते व्हॉट इज दिस? क्लिप. प्लीज 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 प्लीज. मी नाही थांब, मी चूज करते. बन नेल पॉलिश खाली टाक. हा. बॅगेत टाक. बॅगेत टाक. हा, बॅगेत टाक. टाकली. हात दे. हा, दोन्ही. नाही थांब. ग्रीन जे बाबाने चूज केली. ओके. दोन्ही. दोन्ही. टन टन टडडड. तर जी आवडली मला तीच आवडली तुम्हाला पण, असं झालेलं आहे. तर आरू थोडी कन्फ्यूज होती, बट फायनली सही गेस. कसं करत होता ऋतू? बापरे, दीदीला गिफ्ट आणलं. वाव,
आरू काय म्हणायचं असतं? दीदीला हॅपी बर्थडे बोल. इथून हे होतं. तू पण बोल, तू पण बोल. हा, तू पण बोल. हा, हा, हात मिळव. असं असं नीट 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 डान्स एवढा. अरे बापले वा. हॅपी बर्थडे. हे येतो जरी तर तर बड्डेला ऋतुशिवही आले होते आणि संध्याकाळ झालेली आहे तर तयारी करत आहे आराध्या. नेल पॉलिश लावून घेत आहे, कपडे घालून घेतलेले आहेत तिने नवीन घेतलेले आणि ते थोडंफार आमचं डेकोरेशन जे आहे ते केलेलं आहे. लास्ट इयरचंच थोडंफार आहे आणि यावेळेस फुगे आणलेले फक्त. तर चला स्टार्ट. आमचं बड्डे सेलिब्रेशन जे आहे ते छोटंसं घरामध्ये करत आहोत आम्ही. खाली आहे. नाही नाही ऋतुशिव हॅलो हॅलो. जाऊ दे जाऊ दे. तडा. चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आराध्या. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. चाललंय फोटो काढते. हा इकडे एकटा बसलाय. बर्थडे गर्ल मध्ये यावेळेस नवीन मैत्रिणी आहेत मागच्या बर्थडे पेक्षा. तर आजचा मेनू आहे मस्तपैकी पावभाजी. एकदम यमी यमी पावभाजी. कोणाकोणाला आवडते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि मला तर खूप आवडते.
आणि सगळ्यांनी खाल्ली तर त्यांनाही खूप आवडली. केक आई तू खातेस की नाही? तू खाते की नाही? हा टॉप चांगला दिसतोय. काल गडबडीत आणला मी हा. फटाके फटाके वरती वरती. ऋतू 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 ए खालचे नका फोडू हा, वरचेच फोडा. बस ही उंच आहे तुमच्या दोघीत. नाही येणार, हिला येईल कदाचित. फोडा हा. आता फोड. शिव तू फोड. शिव तू फोड जा. पटकन जा पटकन जा. हा फोड. जोरात 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 जोरात. इकडे वाईटला. हा. चलो बाय. आले पप्पा. बाहेर चला बाहेर चला बाहेर. जोरात मारायचं, जोरात जोरात तो जोरात 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 जोरात. हा एक गिफ्ट खोलता येत नाहीये. आयुष्य आहे ना तशी. कॅडबरी अरे यार आयुष सारखी दिली. काय आहे? कंपास. ओके ओके. आयुष सारखी दिली. बघू दे. ही 90 रुपीजला भेटते बाजारात. तर यावर्षी अयोध्येमध्ये आपले प्रभू रामचंद्रजी आले आणि यावर्षी आराध्याचा बड्डे सुद्धा रामनवमीला आलेला आहे. तर खूप मस्त वाटलं आणि आम्ही संध्याकाळी रामाचं दर्शन घ्यायला सुद्धा गेलेलो. राम लक्ष्मण सीता आणि हनुमान. तर खूप प्रसन्नही वाटलं. तर हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन पण दाबा तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटतात तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर छानपैकी दर्शन झालेलं आहे इथे आणि हे स्पेशल म्हणजे एक प्रायव्हेट असं मंदिर आहे पण रामनवमीला ओपन असतं. त्यामुळे आम्ही म्हटलं चला पटकन जाऊन येऊया, जवळच. लांब काही जाता आलं नाही कारण की आराध्याचा बड्डे असल्यामुळे घरातच सगळं आवरावरी. दीदी बरोबर काय खेळतोस? हा नाही बिल्डिंग खेळतोयस. आणि शिवांग तू काय खेळतोयस? चेस खेळतोयस. येऊ मी तिथे खेळायला? चलो. बाप्पा किती छान छान दिसत आहेत आमचे आज. फुलं व्हायची तरी इथे ठेवली आहेत. हे पण दोघं आली अंघोळ करून ना. शिवांग, रुद्राण. तर आई आणि रुद्रन शिवांग जे आहे ते फक्त एकच रात्र थांबले. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी जास्त काही करत बसले नाही. भाजी जी आहे ती बटाट्याची बनवली आणि वडे टाकले सरळ. तर इथे थोडीशी पावभाजी उरलेली आणि फोडणीची पोळी आणि भात जो आहे तो केलेला होता. आणि रुद्रान शिवांग जे आहे ते संध्याकाळी आता निघालेत घरी जायला. तर त्यांना खरं तर जायचं नव्हतं पण त्याच्या मम्मीचाही बड्डे 19ला होता त्याच्यामुळे मग जास्त राहिले नाही यावेळेस.
नाहीतर 2-3 दिवस जर राहिले असते किंवा 4-5 दिवस तर बरं वाटलं असतं. पण मम्माचा बड्डे मिस झाला असता त्यांचा, त्याच्यामुळे मग ते एकच दिवस राहिले. तर इथे कोणतं एक गाणं लावलेलं आहे, त्या गाण्यावरती डान्स करत आहेत. बाकी एन्जॉयमेंट चालू आहे दोघांची आणि आम्ही बघून एन्जॉय करतो आहे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.